आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर मंत्री पैशांची बॅग घेऊन हॉटेलात बसले। मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे। संजय राऊतांचा मोठा दावा। बॅग मध्ये पैसे नाही, कपडे पैसे असते तर तिथे ठेवली असती का? आरोपावर संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची तक्रार अमित शहांकडे केल्याचं राऊतांचं वक्तव्य। तर माझा गट भाजपात सहभागी करतो, मला सीएम करा, शिंदेंनी शहाकडे मागणी केल्याचा राऊतांचा मोठा दावा। शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अखेर दखलपात्र गुन्हा दाखल। कॅन्टीन चालक मारहाण प्रकरणी गुन्ह्याची नोंद। विधानसभेनंतर विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर। काही कलमांवर आक्षेप घेत विरोधकांचा सभात्याग। लवकरच विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार। मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलं। विनापरवानगी भोंग्यांना पोलीस जबाबदार असतील। राज्यभरात ही बेकायदा भोंग्यांवर कारवाई करू। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती। नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात। वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजीनामा देतील। शंकराचार्य, अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं मोठं विधान। आमदार गोपीचंद पडळकरांकडून विधान भवनात बनावट दुधाचा पर्दाफाश। दूध भेसळ कशी होते याचं दाखवलं प्रात्यक्षिक। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा पडळकरांचा दावा। सोलापुरात शरद पवारांच्या आमदाराला मागितली 1 कोटीची खंडणी। 10 लाख घेताना एका तरुणाला अटक। विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी तरुणाकडून खंडणीची मागणी।